नमस्कार मित्रांनो आभा कार्ड ऑनलाईन कसे काढायचे किंवा आभा कार्डचे फायदे काय किंवा आभा कार्ड आपल्याला कोणत्या ठिकाणी उपयोगी पडते याची A to Z माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण आभा कार्ड अतिशय महत्त्वपूर्ण असा डॉक्युमेंट्स आहे। तर तो डॉक्युमेंट्स ऑनलाईन आपण कसे काढायचे तुम्ही घरी बसल्या 2 मिनिटात मोबाईल मध्ये देखील ऑनलाईन काढू शकता। तर चला मित्रांनो, आपण आभा कार्ड ऑनलाईन कसे काढायचे स्क्रीनवर पाहूयात। स्क्रीनवर आल्यानंतर सर्च बार मध्ये आभा कार्ड डाउनलोड किंवा आभा कार्ड देखील टाकलं तरी येऊन जाईल। पहिली वेबसाईट आहे, याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इकडे राईट साईडला लॉगिन अँड रजिस्टरला क्लिक करा। या ठिकाणी आपले लॉगिन नसल्यामुळे आपण रजिस्टर हिअरला क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर हिअरला क्लिक करून इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। आपला स्टेट जो आहे तो राज्य ऑटोमॅटिक तिथं आलेलं राहील। आता खाली टिक करायचं आहे आणि रजिस्टर या बटनाला क्लिक करायचं आहे। आपलं रजिस्ट्रेशन OTP जनरेट झालेला आहे। तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP गेलेला असेल, तो 6 डिजिट OTP इथं फिल करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP करून घ्यायचा। व्हेरीफाय OTPला क्लिक केलं, आपली प्रोसेस पूर्ण होईल आणि इथं आपल्याला उमंग अकाउंटचा MPIN सेंड करायचा आहे। कोणतेही 6 आकडे बघा, जे सिरियल नंबर नको त्यांची, एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। असे 6 आकडे असे टाका की ते वेगवेगळ्या फील्डमध्ये पाहिजे। तर मी ते टाकून घेतो आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करतो। झालं, आपला MPIN सक्सेसफुली सेट झालेला आहे। आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आता आपल्याला राईट साईडला इकडे ऑप्शन दिसतील, वरती सर्च बारमध्ये आपल्याला आभा कार्ड सर्च करायचं आहे। हे बघा, आभा टाकलं, ऑटोमॅटिक पहिला ऑप्शन येऊन जाईल, त्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केलं, आपल्याला इथं आता आधार नंबर फिल करायचा, टिक करून OTP बटनाला क्लिक करायचं आहे। मी आधार नंबर तुमच्यासमोर लाईव्ह फिल करतो आणि गेट OTPला क्लिक करतो। तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP जाईल 6 डिजिट, तो 6 डिजिट आकडा इथं फिल करायचा। इथं मोबाईल नंबर टाकायचा, तुमचा जो आधार कार्डला लिंक असेल तो नंबर टाकून आपण व्हॅलिडेट बटनाला क्लिक करायचं आहे। मी व्हॅलिडेट बटनाला क्लिक करतो आणि नेक्स्ट स्टेपला जाऊया। व्हॅलिडेट बटनाला क्लिक केलं, आपली प्रोफाईल ओपन होईल आपली स्वतःची। इथं पूर्ण आपली डिजिटल प्रोफाईल ओपन झाल्यानंतर इकडे आपण क्रिएट अ न्यू आभा ॲड्रेस देखील करू शकतो, बट एक्झिटिंग आभा ॲड्रेसला क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड आभा कार्डला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर आपले आभा कार्ड जे ते ऑटोमॅटिक डाउनलोड होईल आणि त्याची प्रिंट आपण कस्टमरला काढून देणार। हे आभा कार्ड तुमचे डाउनलोड झालेले, अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या 2 मिनिटात आभा कार्ड डाउनलोड करू शकता। असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।